नमस्कार. वल्लरीची सगळी कारस्थानं उघड झाल्यामुळे वल्लरी चांगलीच तोंडावर आपटलेली असते. त्यावेळेला ईश्वरी वल्लरी जवळ जाते आणि वल्लरीला बोलते, काय वल्लरी मॅडम, केली ना तुमची गोची? तुम्हाला काय वाटलं तुम्ही प्रत्येक वेळेला माझ्या आईपासून लांब जाल, माझ्या आईपासून लपण्याचा प्रयत्न कराल आणि तुम्ही एवढ्या सहजासहजी सुटाल? तर वल्लरी मामी, असं होऊच शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ह्या ईश्वरीने जर का ठरवलं तर ती काहीही करू शकते. मला तुमचा हा डाव ऑलरेडी लक्षात आला होता, पण काय करणार, पुरावे नव्हते ना आमच्या हातात, म्हणून गप्प बसावं लागलं. त्यावेळेला अर्णव बोलतो, मिस इंदोर, तुझ्या हातात जर का पुरावे नव्हते तर तू हे सर्व कसं घडवून आणलंस? तेव्हा ईश्वरी सांकेतिक भाषेमध्ये सर्व काही सांगत असते. त्याच वेळेला वल्लरी ईश्वरीचा गळा जोरात आवळते. ईश्वरीचा जीव गुदमरत असतो. त्यावेळेला अर्णव मोठ्याने ओरडतो, बस वल्लरी, पहिल्यांदाच सांगतोय, सोड, मिस इंदोरचा गळा सोड. पण वल्लरी मात्र काहीही ऐकायला तयार नसते. शेवटी अर्णव तिला जोरात ढकलून देतो. वल्लरी खाली पडलेली असते. त्यावेळेला वल्लरी मोठ्याने बोलते, अर्णव, अर्णव, हे सर्व काय चाललंय तुझं? अर्णव, अरे जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा. आज या मुलीसाठी तू माझा अपमान करतोयस. तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो, पुरे झालं आता. आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाहीये. काय चाललंय तुझं? पुन्हा तू केलास आणि ईश्वरीवरती तू हल्ला करतेस का? तर तिने तुझं सत्य समोर आणलं म्हणून. आता मात्र मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आहे. हा विषय आता इथल्या इथे बंद कर. आणि वल्लरी, आता तर मी तुला सोडणारच नाही. त्यावेळेला आजी अर्णवला बोलते, अर्णव, आत्ताच्या आता पोलिसांना बोलव आणि या बाईला पहिल्यांदा पोलिसांच्या ताब्यात दे. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, हो आजी, ते तर मी करणारच आहे, कारण ते केल्याशिवाय तर मला चैनच पडणार नाही. तेव्हा मात्र मोठ्याने वल्लरी बोलते, काय करताय तुम्ही? तुम्हाला कळतंय का? तुम्ही मला पोलिसांच्या ताब्यात देताय मला? अहो जरा तरी विचार करा तुमच्या वागण्याचा. मला जर का तुम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलं तर नको ते घडेल. प्लीज प्लीज हे सर्व थांबवा. ती अर्णवच्या पायावरती नाक रगडत असते, माफी मागत असते. पण अर्णव मात्र तिला जोरात झिटकारतो आणि मोठ्याने बोलतो, माझ्या आईच्या गुन्हेगाराला मी कधीच माफ करणार नाही. तुझ्यामुळे माझ्या आईचा जीव गेलाय, हे मी कधीच विसरू शकत नाही. तुझं जर का थोबाड मी प्रत्येक वेळेला जर का बघत राहिलो तर कदाचित कदाचित मी या घरात राहूच शकत नाही. आणि तो वल्लरीच्या झिंजा उपटत तिला जोरात ढकलून देतो. त्याच वेळेला अंजली बोलते, अगदी बरोबर बोललास तू चिंटू. चिंटू, या बाईची आपल्या घरात गरजच नाहीये. ज्या बाईमुळे आपली आई फासावर लटकली त्या बाईला आपण आत्ताच धक्के मारून या घरातून बाहेर काढूया. तेव्हा ईश्वरी बोलते, बघितलत का, बघितलत? अहो तुम्ही त्यांच्या आईचा खून केलाय हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा तेव्हा त्यांच्या मनात असलेलं तुमच्याबद्दलचं प्रेम एका झटक्यात रागात बदललं. बघा मामी, बघा, अहो काय कमवलं हे सर्व करून. काय गरज होती या अशा प्रॉपर्टीची? तेव्हा मात्र वल्लरी बोलते, ईश्वरी गप्प बस तू. अर्णव, अंजली, अरे तुम्ही असं काय करताय? तुम्ही तर मला आईचा दर्जा दिलायत ना, मग तुम्ही असं कसं काय वागू शकता? अरे तुमच्याकडून मला ही अपेक्षाच नाही, प्लीज प्लीज समजून घ्या. तेव्हा मात्र मोठ्याने अर्णव बोलतो, आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलावलंय मी. ही बाई मला माझ्या या घरात नको. आणि खरोखर त्यावेळेला तिथे पोलीस आलेले असतात. त्याच वेळेला अर्णव मोठ्याने बोलतो, या बाईला अरेस्ट करा आणि या बाईवरती असा खटला दाखल करा की ही पुन्हा कधीच जेलमधून बाहेर आलीच नाही पाहिजे. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, अविनाश, अविनाश, अहो तुम्ही तरी काहीतरी बोला. अविनाश, तुम्ही असं काय करताय? तुम्हाला कळतंय का? अविनाश, तुमच्या वागण्याचा अर्थ तरी तुम्हाला समजतोय का? अविनाश, प्लीज प्लीज काहीतरी करा. त्यावेळेला लगेच अविनाश मोठ्याने बोलतात, बस झालं वल्लरी, आजपर्यंत तुझ्या सगळ्या पापांकडे मी दुर्लक्ष केलं. आजपर्यंत तू म्हणशील तसं वागलो. तुझ्या समोर बोलायची हिंमत सुद्धा नव्हती. पण आता मात्र मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही.
तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच मोठ्याने वल्लरी बोलते, बस, मी जे काही केलं ना ते आपल्यासाठी केलं, नाहीतर या घरात आपल्याला काय स्थान मिळणार होतं. त्यावेळेला आकाश बोलतो, काय काय गरज अशा प्रॉपर्टीची ज्यामुळे आपल्याला कधी सुखीच राहता आलं नाही. अगं तू सुद्धा स्वतःच्या मनात गिल्ट घेऊनच राहत होतीस. त्यावेळेला वल्लरी बोलते, आकाश, तोंडाला आवर घाल, उगाच काहीही बोलू नकोस आणि जरा बोलताना भान ठेवत जा की तू तुझ्या मम्मा जवळ बोलतोयस. तेव्हा लगेच आकाश बोलतो, कोण मम्मा? मी नाही ओळखत तुला, मला तुला ओळखायची गरज सुद्धा नाही. आता प्लीज प्लीज स्वतःचं थोबाड काळं कर इथून. तेव्हा वल्लरी मात्र मोठ्याने ओरडते, आकाश. त्यावेळेला अविनाश मोठ्याने ओरडतात, बस झालं वल्लरी, बस कर आता, आवाज चढवू नकोस. कोणावरती आवाज चढवतेस, तुला कळतंय का? अगं आवाज चढवण्याची सुद्धा तुझी लायकी राहिली नाही. एक गोष्ट लक्षात ठेव वल्लरी, कितीही काहीही झालं तरी सुद्धा आज तू तोंडावर आपटलेस. तुझ्या पापाचा पाडा सर्वांसमोर वाचला गेलाय आणि आज तू स्वतःचं सत्य पुन्हा एकदा लपवण्याचा प्रयत्न करतेस, पण तसं कधीच होणार नाही. त्यावेळेला मात्र वल्लरी बोलते, अविनाश, आज हिम्मत कशी झाली तुझी माझ्या समोर एवढं बोलायची? तेव्हा मात्र अविनाश बोलतात, हो केली ना हिम्मत, आज खूप मोठी हिम्मत केली, पण आता मात्र मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही. एक नंबरची खोटारडी निघालीस तू, खोटारडी. त्यावेळेला तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला वल्लरी बोलते, बस हा, आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, मला तुम्ही जेलमध्ये पाठवायचा विचार सुद्धा करू नका, कारण मी वल्लरी आहे. वल्लरी काय करेन ना याचा तुम्हाला थांग पत्ता सुद्धा लागणार नाही. तेव्हा लगेच ईश्वरी वल्लरी जवळ जाते आणि वल्लरीचं सटकन असं थोबाड फोडते आणि वल्लरीला बोलते, खरंच मला तुमच्या वागण्याची कीव येते, कीव. तुम्ही असं कसं काय वागू शकता? मुळात तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं आहे, तुम्हाला कळतच नाहीये का? अहो जरा तरी विचार करा. वल्लरी मामी, आता सुद्धा तुम्ही अंजली ताई आणि अर्णव सरांचे पाय धरले असते आणि त्यांची माफी मागितली असती तर कदाचित त्या दोघांनी मनाचं मोठेपणा दाखवला असता आणि तुम्हाला माफ सुद्धा केलं असतं. पण तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं करताय. त्यामुळे तुम्ही स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलात. अजून सुद्धा तुम्ही जे काही करताय ना त्याची तुम्हाला जाणीवच नाहीये. असं का वागताय तुम्ही? अहो जरा तरी विचार करा तुमच्या वागण्याचा. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, बस, आता मात्र मला काही ऐकायचं नाही. या सर्व गोष्टींसाठी तू स्वतः जबाबदार आहेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. काय गरज होती हे सर्व तुला सगळ्यांसमोर आणण्याची? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, वल्लरी मामी, तुमच्या समोर सत्य आणलं हे चूक झाली माझी. अहो तुमचं भांडाफोड तर मला करायचंच होतं. प्रत्येक वेळेला येता जाता मला टोमणे मारायच्यात, माझ्या आईबद्दल बोलायचात, पण या सगळ्याचा गुन्हेगार तर तुम्ही होतात, तुम्ही. आणि तुमच्याकडून तर ही अपेक्षाच नव्हती तरी सुद्धा तुम्ही असं वागलात. प्लीज प्लीज तुमच्या वागण्याचा विचार केलात ना तर बरं होईल. त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते, तू गप्प बसा, मला तुझ्याशी या विषयावर काही एक बोलायचं नाही आहे. त्यावेळेला लगेच अविनाश बोलतात, काय चाललंय वल्लरी? अगं जरा तरी विचार कर आता. स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दे, सरेंडर हो त्यांना, कळतंय का तुला? तेव्हा लगेच वल्लरी बोलते, मला कुणीही सांगायचं नाही. त्यावेळेला मात्र अर्णवचा राग अनावर होतो आणि अर्णव वल्लरीच्या झिंजाऊ तिला फरफटत घराबाहेर ढकलतो आणि पोलिसांना बोलतो, घेऊन जा या बाईला. या बाईचं थोबाड सुद्धा मला पाहायचं नाही. ही बाई मला या घरातच नको आहे. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, अर्णव मी पुन्हा येणार आणि तुझं घर उद्ध्वस्त करणार, जसं तुझ्या आईला उद्ध्वस्त केलं ना तसंच. त्यावेळेला रमाकांत मोठ्याने बोलतात, वल्लरी, माझ्या मुलांच्या वाटेला जायचं नाही हा. आजपर्यंत तू आमच्या संसाराची वाट लावलीसच. तुझ्यामुळे आम्ही इतकी वर्ष आमच्या मुलापासून लांब राहिलो, पण आता मात्र मी शांत बसणार नाही. आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा मी पुन्हाच येणार. त्यावेळेला लगेच रमाकांत बोलतात, आत्ताच्या आता चालती पण माझ्या घरातून. इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा.
त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब ओढत ताणत वल्लरीला पोलीस स्टेशन पर्यंत घेऊन गेलेले असतात. इकडे वल्लरी खूपच धिंगाणा घालत असते. त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब बोलतात, अहो धिंगाणा काय घालताय? हे सर्व करण्याआधी विचार करायचा होतात ना. प्रॉपर्टी पायी हे सर्व केलं, पैशा पायी. त्यावेळेला वल्लरी बोलते, मी वल्लरी आहे वल्लरी, सहजासहजी शांत बसणार नाही. त्यावेळेला वल्लरीची खूपच चिडचिड होते. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अर्णव खूपच काळजीत असतो. त्याच वेळेला रमाकांत अर्णवच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि रमाकांत अर्णवला बोलतात, अर्णव अर्णव बाळा शांत हो. अर्णव मला कळतंय तुला किती दुःख होतंय ते. त्यावेळेला अर्णवला काय बोलावं तेच कळत नाही आणि अर्णव चक्क स्वतःच्या वडिलांना मिठी मारतो आणि खूपच रडायला लागतो. त्यावेळेला अंजली सुद्धा खूपच हतबल झालेली असते. त्यावेळेला ईश्वरी बोलते, अंजली ताई अहो का स्वतःला थांबवताय? अंजली ताई स्वतःला असं थांबवू नका. अंजली ताई जा स्वतःच्या वडिलांजवळ जा आणि त्यांना कडकडून मिठी मारा, जेणेकरून तुम्हाला स्वतःलाच बरं वाटेल. तेव्हा मात्र अंजली रमाकांत जवळ गेलेली असते. त्यावेळेला रमाकांत अंजलीला बोलतात, अंजली मला कळतंय बाळा तुला किती त्रास होतोय ते, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, या सगळ्या गोष्टींमध्ये माझा काहीही दोष नव्हता. बाळा मी तुझ्या आईला कधीच फसवलं नव्हतं. त्यावेळेला अंजली हात जोडते आणि म्हणते, बाबा बाबा प्लीज हे असं काहीतरी बोलू नका. बाबा मला कळून चुकलंय, माझीच चुकी आहे. बाबा नको त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला आणि नको ते करून बसले. बाबा बाबा प्लीज. तेव्हा मात्र रमाकांत बोलतात, प्लीज म्हणजे? अगं माझा तुझ्यावरती विश्वास आहे, तुला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. जे तुमच्या डोळ्यांना दिसलं ते तुम्ही स्वीकारलं, त्यात काही चुकीचं आहे. तेव्हा मात्र अंजली बोलते, बाबा खरंच एवढी वर्ष आम्ही तुमचा रागराग करत राहिलो, पण तुमच्या मनात मात्र आमच्याबद्दल अडी अजिबात नाही. तेव्हा मात्र रमाकांत बोलतात, अंजली अगं काय बोलतेस तू? बाप आहे मी तुमचा, तुमच्याबद्दल माझ्या मनात अडी कशी काय असेल? तेव्हा लगेच अंजली तिच्या वडिलांना मिठी मारते. त्यावेळेला आजीला खूपच आनंद झालेला असतो. आजी मोठ्याने बोलते, खरंच आज मला खूपच आनंद झालाय. खरं सांगू का? प्लीज प्लीज हा विषय आता इथल्या इथे थांबवा. आणि ती रमाकांत जवळ जाते आणि रमाकांत समोर हात जोडते आणि रमाकांतला बोलते, रमाकांत रमाकांत माफ करा आम्हाला. रमाकांत सगळं काही संपलंय, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा रमाकांत, कितीही काही झालं तरी सुद्धा आत्ता मात्र मला तुमची माफी मागू द्या. तेव्हा मात्र रमाकांत बोलतात, आई अहो तुम्हाला माफी मागायची गरजच नाहीये. जे झालं ते झालं. माझ्यावरती जे काही आरोप लागले ते कायमचे पुसले गेले, यातच मला आनंद आहे. तेव्हा रमाकांत ईश्वरी जवळ जातात आणि ईश्वरीच्या डोक्यावर हात ठेवत बोलतात, पोरी कोणत्या शब्दात तुझे आभार मानू तेच मला कळत नाही. आज तुझ्यामुळे मी ताठमानेने या जगात फिरू शकतो. खरं सांगू का? तुझ्यामुळे माझ्यावरचे लागलेले आरोप कायमचे पुसले गेले. तेव्हा ईश्वरी बोलते, बाबा काय बोलताय तुम्ही? बाबा असं बोलून तुम्ही मला परक करताय. बाबा प्लीज असं काहीतरी बोलू नका. प्लीज हे सर्व इथल्या इथे थांबवा बाबा. त्यावेळेला मात्र मोठ्याने रमाकांत बोलतात, ईश्वरी कमाल आहे तुझी. खरंच एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे काही चांगलं घडवून आणलंस ते सुद्धा तू स्वीकारत नाहीस अगदी मनापासून. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, बस बाबा आता तुम्ही अति करताय असं नाही का वाटत? बाबा प्लीज जरा विचार करा तुम्ही. बाबा अहो मी जे काही केलं ते फक्त आणि फक्त या घरासाठी केलं. या घरातल्या मुलांना त्यांचे वडील मिळावेत म्हणून केलं. बाकी माझ्यावरती तुम्ही असं काहीतरी बोलावं म्हणून मी केलं नाही. आणि खरं सांगू का बाबा, माझ्या आईवरती लागलेले आरोप मला कायमचे पुसायचे होते, कारण माझी आई कधीच दोषी असू शकत नाही. तेव्हा मात्र सुप्रिया बोलते, जाऊ देत रमाकांत सर, अहो तिची सवयच आहे. तिने काहीही केलं तरी सुद्धा ती स्वतःचं कौतुक करून घेणारच नाही. ती प्रत्येक वेळेला सगळ्यांसाठी सगळं करेल, पण कौतुक मात्र तिला नकोच हवं असतं. त्यावेळेला लगेच अर्णव ईश्वरी जवळ जातो आणि ईश्वरीला बोलतो, कोणत्या शब्दात आभार मानू तुझे? आजपर्यंत ज्या ज्या गोष्टीसाठी आम्ही तडफडत होतो
ती गोष्ट तू आम्हाला मिळवून दिलीस. ईश्वरी, आमच्या डोक्यावरती आमच्या आई वडिलांचा हात नव्हताच, पण आज तुझ्यामुळे आमचे वडील आमच्या सोबत आहेत. आज आम्ही स्वतःला अनाथ म्हणू शकत नाही. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अर्णव सर, अहो बायको आहे मी तुमची. जे काही केलं ते बायकोच्या अधिकाराने केलं आणि तुम्ही सुद्धा मला साथ केलीत. तुम्ही जर का शेवटच्या क्षणाला मला साथ केली नसतीस तर तो श्रीकांत धुमाळ आज सर्वांसमोर नसता आणि वल्लरी मामींचा खरा चेहरा सर्वांसमोर आलाच नसता. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, ईश्वरी, मी जे काही केलं ते तुझ्यावरती विश्वास ठेवून केलं. त्याच वेळेला अविनाश बोलतात, अर्णव, हात जोडून मी तुझी माफी मागतो. कारण काय माहितीये का अर्णव, हे सर्व जे काही आहे ना ते कधीच सर्वांसमोर आलं असतं, पण आता मात्र मला एक गोष्ट कळून चुकली. मी जर का त्याच वेळेला खरं बोललो असतो तर कदाचित आज हे सर्व घडलंच नसतं. त्यावेळेला ईश्वरी बोलते, मामा, अहो वेळ यावी लागते आणि ती वेळ आता आली होती. मामा, तुम्ही या गोष्टीचा विचार नका करू. तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा आता आपल्याला सर्वांना सुखात राहायचं आहे. बाकी आपल्याला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही. प्लीज हे सर्व थांबवलं तर बरं होईल. त्यावेळेला ईश्वरी असं बोलता सुप्रिया बोलते, चला मी येते. त्यावेळेला आजी बोलते, प्लीज सुप्रिया, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, तुम्ही इथेच थांबा, मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. त्यावेळेला सुप्रिया बोलते, खरं सांगू का, माफी वगैरे मागणार असाल ना तर मला तुमच्याशी बोलायचंच नाही. प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवल्या तर बरं होईल. आणि तसंही जे काही घडलं त्यात मी सामील होतेच ना, म्हणून तुम्ही मला जबाबदार ठरवलं. बाकी तुम्ही गोष्टी कोणत्याही विचार करू नका. त्यावेळेला मात्र आजीला खूपच बरं वाटलेलं असतं. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर वल्लरी चॅप्टर कायमचा क्लोज झाला? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.